अदिती, बोल. कशी आहे आता तब्येत? जय, तू ऑफिसला जाताना अगदी ठीक होते आणि आताही बरी आहे. औषधं घेतलीस? हो य. आणि काय? आणि काही नाही, आराम कर. म्हणजे काकू असतीलच लक्ष ठेवायला, पण तू सुद्धा काळजी घे. जय, खरं सांगू का, मला ना आता घरी बसून खूप कंटाळा आलाय. मी ऑफिसला आले असते तर थोडं बरं वाटलं असतं. काही नाही, तू अजून काही दिवस ऑफिसला नाही आलीस तरी चालेल. जय, हे तू मला नवरा म्हणून सांगतोयस, पण एवढी सुट्टी मला कोण देणार आणि कशी मिळणार? मिळाली. आणखी एक आठवडाभर घरी बसलीस तरी चालेल, दगदग करायची काही गरज नाही. जय, एक आठवडा? हे मी नाही, आऊ सांगत होते. त्यामुळे सुट्टी सँक्शन. जय, मला सुट्टी मिळाली म्हटल्यावर तू खुश असशील ना? हो, निदान आता तरी आराम करशील. नाही नाही, म्हणून नाही. आता ऑफिस मध्ये तुमच्यावर कोणी नजर ठेवायला नसेल ना, म्हणून म्हटलं. हो का? आता काय, एका माणसाची मजा आहे बुवा. अच्छा, तू मला चिडवतेस? नाही, परिस्थितीची जाणीव करून देते. हा, नाही बरोबर आहे तुझं, मजा आहे माझी. मी एक काम करतो, आता आऊंना जाऊन सांगतो आणि चांगली 2 आठवडे सुट्टी द्या म्हणतो अदितीला. जय, आता तू मला चिडवतोयस? नाही नाही, छे छे, मी तर परिस्थितीचे चटके कसे बसतात याची जाणीव करून देतोय. तांगडे, तू काय? कुठे काय? काही नाही, कॉफी. कशी आहे? छान आहे. आदिती मॅडमची तब्येत कशी आहे? तुम्ही त्यांच्याशीच बोलत होतात ना आता? बरी आहे, छान, मस्त. छान असू द्या. मी काय म्हणतो जयसाहेब, एक सांगू? हे पण छान आहे. काय? आदिती मॅडम आवडतात ना तुम्हाला? नाही म्हणजे त्या हॉस्पिटलमध्ये असताना तुम्ही किती अस्वस्थ वाटत होतात. तांगडे, आम्ही एकाच ठिकाणी काम करतो ना, म्हणून जरा. असू द्या ना, तुम्ही काही काळजी करू नका. मी कुणालाही सांगणार नाही, उलट मी तुम्हाला मदतच करेन. म्हणजे लेटर बिटर इकडून तिकडे, तिकडून इकडे. मैंने प्यार किया. काय? 10 वेळा पाहिली हो फिल्म. करेक्ट काम होईल. त्यानिमित्तानं शकुला पण भेटता येईल मला. नाही तांगडे, तसं काही नाहीये. मला माहित आहे अजय साहेब. ला 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 टो टो टा 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 टो. पाणी भरायला लावतोय बहुतेक. काकू द्या. अगं, बाहेर का आलीस तू? आराम करायला सांगितलं ना तुला? काकू, आराम करून खूप कंटाळा आलाय आता मला, तर म्हटलं तुम्हाला मदत करावी म्हणून आले. काहीही मदत नकोय मला, तू आराम कर जा. बरं, निदान इथे बसू का मी? चालेल. हा, मी चहा करून आणते तुला. नाही, नको काकू, एकतर सगळी कामं तुम्हाला करावी लागतात आणि मला आता बरं वाटून सुद्धा ना काकू तुम्ही मला आराम करायला लावताय. अगं, आता ह्या निमित्ताने जरा आराम करतेस तू, नाहीतर रोज धावपळ असतेस की तुझी.
कोण आहे? दार उघडच आहे, या. हा हॅलो. काका बसा. काका तुम्ही एवढ्या लवकर कसे काय आलात? म्हणजे काम होतं ना तुमचं तिथे? त्यापेक्षा महत्वाचं काम इथे आहे. कुठलं काम? कान पकडून उठाबशा काढायला लावणार आहे. बघतेस काय अशी? पकड कान, काढ उठाबशा. काका काय काका काय काका? खरंच तुम्हाला आजकालच्या मुलांना समजवायचं कसं? हा जागतिक पातळीवरचा प्रश्न आहे. काय कसला इतका धांदरटपणा? रस्त्यातून चालताना काय फोनवर बोलत होतीस की काय? हा काय गाड्या बिड्या येतात याचं काय भानच नसतं तुम्हाला? म्हणजे तुम्हाला कळलं? हो सगळं कळलं मला. अगं काल यांचा फोन आला ना, तेव्हा खरं म्हणजे मी टाळत होते सांगायचं, पण त्यांनी तुझी चौकशी केली आणि मी चुकून बोलून गेले ग, डिस्चार्ज मिळाला म्हणून. मग काय सगळं सांगावंच लागलं. सांगावं लागलं म्हणजे काय? मला वेळेत सांगितलं नाही म्हणून संतापलो मी, लक्षात ठेव. आता थोडक्यावर निभावलं म्हणून ठीक आहे. आपण जीव लावायचा आणि मग आपल्याला कळू नये म्हणून मुलांनी असं लपवायचं. काय या लपवण्याचाच अधिक त्रास होतो. तर काही झालं नाही म्हणून नशीब. आता लक्षात ठेव, हे शेवटचं. माझ्या घरात राहता ना, हा मग माझ्यापासून काही लपवायचं नाही, नाहीतर असं बघू नको, कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल करीन. काका मी बरी आहे आता. म्हणून बाहेर काही बोलत नाही. नाही तर हिची सुद्धा काही खैर नव्हती. तू काय बघतेस? खूप लफडालफी करतेस, लक्षात ठेव. चुकलं. आता आलायत ना तुम्ही, मग घ्या लेकीची काळजी. आता ती घेण्यासाठी झालोय. बघ आता आराम करायचा, माझ्या नजरेसमोर राहायचं. तुला आता आठवडाभर ऑफिसला जाऊच देणार नाही मी. नुसती मान डोलावू नको. हो म्हण, हो म्हण. हो काका. आता कसं? तू काही नुसती बसून राहणार आहेस? नवरा आल्याचा आनंद नाही झाला तुला? जा छान. झालं सुरू. हा चल बस निवडायला. ओके सर, मी तुम्हाला टूरच्या सगळ्या डिटेल्स मेल करतो. ओके थँक्यू. थँक्यू सर. बरं झालं बाबा मीटिंग वेळेवर संपली. हो ना, आता मला तर टेन्शनच आलं होतं. तुला का टेन्शन आलं होतं? नाही म्हणजे ह्या क्लायंटचा आणि तुझा काही संबंध नाही. पण तुझा आणि माझा संबंध आहे ना. म्हणजे आपण ह्या प्रोजेक्टवर एकत्र काम करतोय ना, म्हणून म्हटलं. बोल, काय काम होतं? जय, या आदिती प्रकरणामुळे. प्रकरण? अदितीचं हॉस्पिटलायझेशन, अदितीला बरं नसल्यामुळे, तिच्या ऍक्सिडेंटमुळे. ठीक आहे, मुद्दा हा आहे की आपलं काम खूप डिले झालं. दाभोळकरांची टूर काही दिवसांवर येऊन ठेपलीये आणि आपलं बरंच काम बाकी आहे. आपल्याकडून बरीचशी तयारी झाली, पण जय जी तयारी झाली आहे त्याला दाभोळकरांचं अप्रुव्हल पाहिजे ना. मी फोन करून मीटिंग फायनल करते. ठीक आहे, वेळ ठरली की कळव मला. एक मिनिट. काय झालं ना आपलं बोलणं? हो पण बोलतीये मी काहीतरी.
बोल. अदितीच्या कामाचाही लोड आला असेल ना आता तुला? मग रजनी, अशा परिस्थितीत कोणी आपल्या कलिगची मदतच केली पाहिजे. हो, कोणीही केलीच पाहिजे, पण नेमकं तुझंच नाव पुढे आलं ना. हा, मग यात प्रॉब्लेम काय आहे? प्रॉब्लेम वेळेचा आहे. म्हणजे तिचं सगळं काम पूर्ण करून तू आपल्या कामासाठी वेळ देऊ शकणार आहेस का? रजनी, ते दाभोळकर माझे क्लायंट, त्यामुळे तुला जेवढी त्या प्रोजेक्ट बद्दल काळजी आहे, जेवढं टेन्शन आहे, त्यापेक्षा कैक पटीने जास्त त्या प्रोजेक्टची काळजी मला आहे. सो डोंट वरी. ओके. प्रोजेक्टचीही आहे आणि अदितीची पण आहे. चला, तिरुपतीच पावलं म्हणायचं. खूप छान रिस्पॉन्स आहे आपल्या या तिरुपती टूरसाठी. हो ना, असणारच. लोकांची श्रद्धा आहे ना केवढी. तुला माहिती का नंदिनी, जागतिक पातळीवर व्हॅटिकन सिटी नंतर आपल्या तिरुपतीचा नंबर लागतो. ते देवस्थान आपल्या देशात आहे, अभिमानच वाटतो ना आपल्याला. खरं आहे अहो. आणि बऱ्याच जणांनी ना पुष्करणी तलाव आणि तिरुमला वस्तू संग्रहालय इथे जास्त वेळ थांबायचं असं सांगून ठेवलंय. बरं, आपल्या तिरुपतीचा टूर मॅनेजर आहे, त्याला जरा जायच्या आधी मला भेटायला सांग. अभिषेक करायचा आहे तिथे. कुणाच्या नावाने? अगं, अदिती आपली एवढ्या संकटातून वाचली ना, आता अनायसे आपली टूर तिरुपतीला जाते, तर म्हटलं देवाचे आभार मानूया. खरंय, मी सुद्धा देवासमोर नारळ ठेवून आले. तोच असतो सगळं सावरणारा. आता बघ ना, अदितीचा अपघात झाला तेव्हा तिथे दाभोळकर होते, जय होता, म्हणून तिच्यावर लगेच उपचार झाले ना. हो, आणि आऊ अविनाश सर सुद्धा दुबईवरनं परत आले. कौतुकच आहे त्याचं. आता सुद्धा दिवसातनं 2-3दा फोन असतो. मिस दाभोळकरांची तब्येत कशी आहे, डिस्चार्ज मिळाला का, विचारत असतो. एवढंच विचारतात? कामाबद्दल काही नाही, फक्त आदितीबद्दलच विचारतो. चला, मी सुद्धा तिरुपतीला अभिषेक करते आता. काय? नाही, काही नाही. पण आऊ, म्हणजे तुम्ही सुद्धा तेच नोटीस करताय जे आम्हा सगळ्यांना दिसतंय. अविनाश बद्दल बोलतेस? हो ना. होतोय, बदल होतोय. हा, फक्त नंदिनी, अविनाश ज्या एका अनुभवातून गेला त्यामुळे कदाचित तो पटकन मोकळेपणाने बोलणार नाही. पण मी ठरवलंय की तो जोपर्यंत आपणहून सांगत नाही ना की आऊ, अदिती मला आवडते, तोपर्यंत मी काय विचारणार नाही त्याला. मला ना खात्री आहे की अविनाश सर हे नक्की सांगतील की आदिती मला आवडते, आणि ते सुद्धा लवकरच. आऊ, मी सांगते टूर मॅनेजरला तुम्हाला येऊन भेटायला. तुम्ही त्यांच्याशी बोलून घ्या. काय ग नंदिनी? एक्सक्यूज मी, मे आय कम इन? अरे ये ना जय, ये ये. मी तुला एवढ्यासाठी ते बोलवलं की दाभोळकरांबरोबरच्या मीटिंग्स कशा चालल्या आहेत. थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे सगळं, पण डोंट वरी, वी विल हँडल इट. पुढची मीटिंग कधी आहे? रजनीनी परवाचीच मीटिंग घेऊन ठेवली. रजनीनी?
जय, दाभोळकर आपले खूप जुने क्लायंट आहेत. आपण खूप काम केलंय त्यांच्याबरोबर. एवढा त्रास यापूर्वी कधीच झाला नव्हता. पण तुला मला हे एवढंच सांगायचंय की त्यांच्या अशा वागण्यामुळे तू तुझा कॉन्फिडन्स कमी होऊ देऊ नकोस. नाही अहो, इनफॅक्ट आता ते काय रिॲक्ट होणार आहे हे मी आधीच प्रेडिक्ट करतो. तुला जर हे खूप कठीण जात असेल, म्हणजे त्यांच्या वागण्याचा जर फार त्रास होत असेल तुला, तर आपण एक करू शकतो. तू हे नको प्रोजेक्ट हँडल करूस. आपण हे दाभोळकरांचं प्रोजेक्ट दुसऱ्या कुणाला तरी देऊ. अहो नाही नाही जय, तुझ्या कामाबद्दल मला काहीच शंका नाहीये. फक्त दाभोळकरांच्या वागण्याचा तुझ्या कामावर परिणाम होऊ देऊ नकोस, एवढंच मला सांगायचंय. नाही अहो, जर ते माझ्याशी असं वेगळं काही वागत असतील तर हे काम प्लीज मलाच करू द्या. अरे पण नाही अहो, ते माझ्यावर नक्की का रागवलेत हे कारण जाणून घ्यायला नको का? आणि ते कारण जाणून घेऊन त्यांचं मन जिंकण्याचा प्रयत्न करायला हवा ना. आऊ, पटतंय मला हे. मला खरं सांग, तुला या सगळ्याचा त्रास होत नाहीये? त्रास होत नाही असं नाही. हा, पण त्यांच्या बोलण्याने मी डिमोरलाइज नक्कीच होत नाही. इनफॅक्ट मी अजून चार्जड अप होतो पुढच्या वेळेस नवीन जोमाने काम करायला. आणि आधी ते राग काढतील, पण एक ना एक दिवस तरी नीट बोलतील, राग विसरतील. त्यामुळे मला त्यांच्यापासून पळायचं नाहीये. अहो, मला फक्त माझं काम करत राहायचं. ठीक आहे, काही हरकत नाही. तुला जर त्यांच्याबरोबर काम करण्याची इच्छा असेल तर जरूर कर. फक्त तुला एकच सांगते, त्यांचं वागणं जर फारच त्रासदायक झालं तर ते सगळं सहन करायची काहीही जरूर नाही. हा, कारण तू आपल्या कंपनीचा विचार करून किंवा आऊंनी सांगितलंय म्हणून असा विचार करून सगळं सहन करत राहशील, तसं करू नकोस. कंपनीला क्लायंट जेवढे महत्वाचे आहेत तेवढेच तुम्ही लोक महत्वाचे आहात, किंबहुना त्यापेक्षा जास्त. आणि म्हणून तुम्हाला कुठल्याही प्रकारे कमीपणा आलेला मला चालणार नाही. कळतंय तुला मी काय म्हणते ते? हो. हा, बरं मला सांग, तुझं आदितीशी बोलणं झालं का? नाही, मी आता फोन करेन त्यांना. बर, नक्की फोन कर. आज संध्याकाळी मी विचार करते आदितीला भेटून यावं. हा, मग आऊ जाऊया ना आपण. अरे तू येशील? वा, फारच छान. तिचा पत्ता वगैरे? शाहू, मी असल्यावर कशाला हवाय पत्ता तुम्हाला? मला माहितीये घर. तू येतोस जय? नाही नाही, म्हणजे नाही. ओके ओके, ठीक आहे, आपण जाऊया. अगं हो नंदिनी, आदितीच्या जवळपास कुठेतरी माझा मित्र राहतो, त्यालाही भेटून येऊया वेळ मिळाला तर. हा, चालेल? गुड, चालेल. मी येतो. हा. यार, ही फोन का उचलत नाहीये? अरे टेन्शन काय? काका, खूप मोठा प्रॉब्लेम होणार आहे. प्रॉब्लेम आहे नवीन नाहीये. आता नवीन प्रॉब्लेम काय ते सांग. अहो, नंदिनी मॅडम आऊंना घेऊन आदितीला भेटायला जाणार आहेत. ही नंदिनी ना? नाही, आऊंनाच भेटायचं होतं. हा, मग ठीक आहे. ठीक काय काका? ठीक काय का? आऊ आणि नंदिनी मॅडम असं बोलत होत्या की
आऊंचा एक मित्र आदितीच्या घराजवळ राहतो, तर मग जमलं तर त्यालाही भेटून घेऊ. हा मग प्रॉब्लेम काय आहे? काका, आऊंचा मित्र म्हणजे केतकर काका. हो. मग आदिती आणि आऊंच्या मित्राचं घर एकच नाही का? हा मग मग काका सगळं उघड होणार ना आऊत समोर. अरे अरे मग तू माझ्याशी बोलत काय बसलाय? फोन लावून दिला. मग तेच करतोय, ती उचलत नाहीये. अरे मग घरच्या फोन घरच्या नंबरवर लाव. काय झालं? काका बिझी लागतोय. म्हणजे नक्की आऊंनी केतकर काकांना फोन केला असणार. हॅलो, दिने आहे का? हॅलो हॅलो हॅलो, आवाज ओळखला नाही का? कुमुदिनी बोलतीये. काय ग, कुणाचा आहे फोन? हॅलो